पहलगाम हल्ल्यातल्या 5 संशयित दहशतवाद्यांच्या घरांवरती केंद्र सरकारचा बुलडोझर। सारे दहशतवादी करत होते लष्कर ए तोयबाचं काम। पुलवामा, कुलगाम आणि शोपियानमध्ये कारवाई। पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये कसून शोध मोहीम। दहशतवाद्यांच्या मागावरती भारतीय लष्कर। NIA सह तपास यंत्रणांकडून पहलगाम, शोपिया भागातले शेकडो संशयित ताब्यात। पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून काश्मीरच्या सुरक्षेसंबंधी ऑडिट रिपोर्ट केंद्राला सादर। पर्यटन स्थळांवरती हेलिकॉप्टरद्वारे ठेवणार नजर आणि टेहळणीसाठी एकात्मिक नेटवर्क बनवण्याची शिफारस। मार्च महिन्यातच निश्चित झालं होतं हल्ल्याचं ठिकाण आणि स्थळ। लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लाच्या नेतृत्वात 5 कमांडर्सनी रचला कट। पाकिस्तान आर्मी, ISIचाही कटात सहभाग असल्याचे भारताकडे पुरावे। पाकिस्तानच्या ISIकडून जम्मू काश्मीरमध्ये आणखीन हल्ले करण्याची गुप्तचर संस्थांना माहिती। भारतीय रेल्वे काश्मीरी पंडित निशाण्यावर। जम्मू काश्मीरच्या उत्तर, मध्य आणि दक्षिण भागासाठी अलर्ट जारी। पहलगाम हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या काश्मीरी तरुणाच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांची 5 लाखांची मदत। आदिल हुसेन शाहचा पर्यटकांना वाचवताना मृत्यू। आदिलमुळे वाचले अनेक पर्यटकांचे प्राण। वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं ट्विट। राज उद्धव यांच्या साध प्रतिसादानंतर एकत्र येण्याची चर्चा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता। 10वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचे बोर्डाचे प्रयत्न। पुरवणी परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर करणार। शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या चर्चांना खुद्द चंद्रहार पाटलांकडून पूर्णविराम। उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। सामंत जुने मित्र म्हणून भेटल्याची कबुली। भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्याकडून पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरामध्ये गणेश याग। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नड्डा पुण्यात। पश्चिम रेल्वेवरती आज दुपारी 1 ते उद्या रात्री 12 पर्यंत मेगा ब्लॉक। 35 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे लोकलच्या 163 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरही उद्या सकाळी 8 ते दुपारी 12:30 पर्यंत मेगा ब्लॉक। मुंबईतला एल्फिन्स्टन ब्रिज आणखी 2 दिवस सुरूच राहणार। नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर MMRDA कडून बैठकीचं आयोजन। तोडगा निघाल्यास पुलाचं काम सुरू होणार। IPL मध्ये हैदराबादचा चेन्नईवरती 5 गडी राखून विजय। तिसऱ्या विजयामुळे हैदराबादच्या आशा जिवंत, पण 7व्या पराभवानंतर चेन्नई प्ले ऑफमधनं बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।